हॅलो लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याची ई-केवायसी याबद्दल तर अनेक प्रश्न लाडक्या बहिणींच्या मनामध्ये उपस्थित आहेत. त्यामध्येच एक न्यूज बाहेर आलेली आहे. अत्यंत महत्त्वाची न्यूज आहे ती तुमच्यासाठी खुशखबर, आनंदाची बातमी सुद्धा असू शकतं. कारण नोव्हेंबरचा हप्ता म्हणजे 17वा हप्ता कधी भेटतो, कोणाला भेटतो याची उत्सुकता, आतुरता आणि उत्कंठा महाराष्ट्रातील सर्वच बहिणींना लागलेली आहे. आय थिंक तुमच्यापैकी सर्वच बहिणींना उत्सुकता लागलेली आहे. तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा की हा 17वा हप्ता तुम्हाला 17व्या महिन्यामध्येच मिळावा का, या आचारसंहितेमध्येच जमा व्हावा का? नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्यानंतर लाडक्या बहिणींनो, हा जो 17वा हप्ता आहे कोणाला मिळणार आहे, कधी मिळणार आहे, याबद्दलची अपडेट आलेली आहे आणि तीही ऑथेंटिक अपडेट आहे. सोबतच लाडक्या बहिणींनो, तुमच्या मनामध्ये जे प्रश्न असतील ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि नक्की कमेंट बॉक्समध्ये हे सांगायला विसरू नका, 16वा हप्ता तुम्हाला भेटलेला आहे का? 16वा हप्ता भेटलेला आहे का? कारण ते वन ऑफ द मेन रिझन असणार आहे की त्या बहिणींना 17वा हप्ता भेटणार म्हणजे भेटणार. बरोबर? मग जून पासून लाभ बंद झालेला आहे, तर त्या बहिणींना सुद्धा या नोव्हेंबर महिन्याचा लाभ मिळणार का? म्हणजे जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर या महिन्यांमध्ये लाडक्या बहिणींचा लाभ बंद झालेला होता. 5 महिन्यापासून त्यांना पैसे भेटलेले नव्हते. तर आता हा जो 6वा हप्ता आहे म्हणजेच 17वा हप्ता जून पासून अपात्र बहिणींना असलेल्या त्यांना भेटणार का? त्यासाठी ई-केवायसीची गरज आहे का? सगळंच व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला विथ प्रूफ या ठिकाणी तुम्हाला दाखवणार आहे. तर चला लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल, व्हिडिओ बघत असाल तर नक्की लाईक करा. या चॅनलला सबस्क्राईब म्हणजे करायचं विसरू नका. कारण या चॅनलला अगदी ऑथेंटिक आणि क्वालिटी न्यूज तुम्हाला भेटत असतात. तर चला मग बघा लाडक्या बहिणींनो, ज्या बहिणीला जून पासून पैसे आलेले नाही आहे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर हे जर 5 महिन्याचे पैसे आलेले नाही आहे, तर त्यांना 17वा हप्ता भेटणार का? हे प्रश्न अनेक लाडक्या बहिणी कमेंट बॉक्समध्ये विचारत होत्या. त्याच प्रश्नाला घेऊन मी तुमच्या समोर आलेला आहे आणि 17वा हप्ता कोणाला भेटणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. बघा लाडक्या बहिणींनो, 17वा हप्ता कोणाला भेटेल? 17वा हप्ता कोणाला भेटेल? तर पहिला, ज्या बहिणींना 16वा हप्ता आला असेल तर तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या बहिणींच्या अकाउंटमध्ये 16वा हप्ता जमा झालेला आहे तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्यानंतर दुसरा मुद्दा असा आहे की आतापर्यंतचे सर्व हप्ते जर लाडक्या बहिणींना भेटले असेल तरी सुद्धा तुम्हाला 17वा हप्ता भेटणार म्हणजे भेटणार. बरोबर? 16वा हप्ता तुम्हाला आला असेल, त्याचबरोबर जेही हप्ते तुम्हाला पहिलेपासून 16वी हप्ते भेटले असेल तरी सुद्धा तुम्हाला 17 हप्ता भेटेल. त्यानंतर जून पासून लाभ बंद आहे अशा अनेक लाडक्या बहिणी आहेत. तुम्ही जर बघितलं असेल, एक नंबर आला होता, 26 लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या होत्या. त्यापैकी जर तुम्ही बघितलं असेल तर 20 लाख बहिणी पात्र ठरल्या आणि 6 लाख अपात्र ठरल्या होत्या मागच्या महिन्यामध्ये. मग आता काय होईल, ज्या 6 लाख बहिणी अपात्र ठरल्या आहे पण त्यांची पात्र यादीत काय झाली आहे, अपडेट झालेली आहे. त्यांची जी पात्र यादी आहे त्यांची काय झाली आहे, अपडेट झाली आहे. तर अशा बहिणींना सुद्धा काय मिळणार आहे, 17वा हप्त्याचा लाभ भेटणार म्हणजे भेटणार. काय सांगतो मी, ज्या बहिणींना जून पासून हप्ते भेटलेले नाही आहे पण ऑक्टोबर महिन्यामध्ये त्यांचे नाव काय झाले, अपडेट झाले, अशा बहिणींना सुद्धा 17वा हप्ता भेटणार आहे. त्यानंतर लाडक्या बहिणींनो, ज्या बहिणींचं आधार सीडिंग आहे, बरोबर, त्या बहिणींना तर भेटणारच. पण काही बहिणी काय करत होत्या की त्यांचं आधार सीडिंग इनॅक्टिव्ह झालं होतं. बरोबर, काही कारणास्तव त्यांचं आधार सीडिंग काय झालं होतं, इनॅक्टिव्ह झालं होतं. पण आता ते पुन्हा ऍक्टिव्ह केले असेल तर त्या बहिणींना सुद्धा 17वा हप्ता भेटणार आहे. आणि सोबतच लाडक्या बहिणींनो, मी तुम्हाला हे सांगतो की तुमचं 5वा जो मुद्दा असणार आहे, जी तुमची वेबसाईट आहे म्हणजे लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळामध्ये जेव्हा तुम्ही लॉग इन करता, त्या ठिकाणी तुमचं स्टेटस काय पाहिजे रे, अप्रूव्ह पाहिजे. त्या ठिकाणी तुमचं स्टेटस काय पाहिजे, अप्रूव्ह पाहिजे. जर असेल तर तुम्हाला 17व्या हप्त्याचा लाभ भेटण्यापासून तुम्हाला कोणीही वंचित ठेवू शकत नाही. आय होप इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल की 17व्या हप्त्याचा लाभ कोणाला भेटणार आहे. ज्या बहिणीला 16वा हप्ता लाभ भेटला, आतापर्यंत सगळे हप्ते भेटले, जून पासून लाभ बंद होता मान्य आहे, पण त्यांचं आता पात्र यादीमध्ये नाव आलेलं आहे, अपडेट झालेल्या लिस्टमध्ये ऑक्टोबर महिन्याच्या. आणि सोबतच त्यांचं आधार सेटिंग जे इनॅक्टिव्ह होतं ते आता ऍक्टिव्ह झालेलं आहे. सोबतच लाडक्या बहिणीनो, हेही तुम्हाला सांगतो की ज्या बहिणींचं स्टेटस अप्रूव्ह आहे, कुठे, तुमच्या लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळाला, त्या बहिणींना सुद्धा मिळणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला इथे सांगायचं आहे लाडक्या बहिणींनो की तुम्हाला 17वा हप्ता कधी भेटणार आहे हे सुद्धा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोय. बघा, आणि सोबतच अनेक प्रश्न लाडक्या बहिणींच्या मनामध्ये आजही उभे आहेत. अजूनही ई-केवायसी बद्दल काहीही चर्चा केलेली नाहीये. फक्त 2 दिवस बाकी आहे. फक्त 2 दिवस बाकी आहे. आजची 16 तारीख, 17, 18 2 दिवस बाकी आहे. ई-केवायसी झाली नाही, मुदत वाढ दिलेली नाहीये. पण आदित्य तटकरेंनी सांगितलेलं होतं की पती नाही, वडील नाही, ज्या बहिणी अनाथ आहे यांच्यासाठी काय विधवा सर्टिफिकेट, ज्याला डायव्हॉर्स सर्टिफिकेट आपण म्हणतो, त्यानंतर डेथ सर्टिफिकेट आणि अनाथ सर्टिफिकेट, हे 3 सर्टिफिकेट या ठिकाणी वापरले जाणार आहे. पण अशाही बहिणी आहेत ज्यांच्याकडे काय सर्टिफिकेट नाही आहेत, या बहिणींसाठी नेमकं काय करावं, तर आदित्य तटकरेंनी याबद्दल बोलावं. ज्या बहिणींकडे मोबाईल नाही आहे किंवा त्यांच्या पतीकडे मोबाईल नाही आहेत, त्या बहिणींनी सुद्धा या ठिकाणी काय करावं, या प्रश्नाचं उत्तर सुद्धा आदित्य तटकरे मॅमने द्यावं. ज्या बहिणींचं नाव पात्र यादीमध्ये नाही आहे त्यांनी सुद्धा काय करावं, सोबतच ज्या बहिणींना ओटीपी जात नाही आहे
त्या बहिणींबद्दल आदित्यताई तुम्ही एकदा बोला, कारण जर तुम्ही बोलल्या नाही तर लाडक्या बहिणींच्या मनामध्ये असंतोष निर्माण होईल आणि तो झालेलाच आहे. सोबतच मी महाराष्ट्रातील सगळ्याच युट्यूबर्सला त्यांना हात जोडून नम्र विनंती करतो, की ही मागणी तुम्ही सरकारकडे करा, ज्याच्या माध्यमातून आपण जी मागणी करतोय सगळेच मिळून तर ती ॲक्सेप्ट तरी करेल. असं जर आपण एक-एकटं लाडक्या बहिणींच्या मागण्याकडे घेऊन गेलो, तर त्या ॲक्सेप्ट करणार नाही. कारण की बाकीचे लोकं वेगळ्या करतात, बाकीचे लोकं वेगळ्या करतात. तर ह्या ज्या मागण्या आहेत सोबत जर तुम्ही बघितलं असेल काही लाडक्या बहिणींनी चुकीचे व्हिडिओ बघून काय केलं, ई-के-वाय-सी करताना आपल्या नातेवाईकांचा नंबर दिलेला आहे. तर अशाही बहिणींसाठी एडिटचं ऑप्शन त्या ठिकाणी आणावं, ही सुद्धा मागणी आहे. तर यूट्यूबर्स जे माझे बांधव आहेत, त्या सर्वांना म्हणतो आपण एकत्र येऊयात आणि त्याच्या माध्यमातून आपल्या ज्या सरकारकडे मागण्या ठेवूया त्या पूर्ण करून घेऊयात. मग आता प्रश्न आहे, की जो नोव्हेंबरचा हप्ता आहे तो कधी भेटणार आहे? बरोबर? नोव्हेंबरचा हप्ता कधी भेटणार आहे? तर बघा लाडक्या बहिणींनो, आजची तारीख आहे 16 संडे. 2 दिवस काय असणार आहे? ई-के-वाय-सी. बरोबर? ई-के-वाय-सीला 2 दिवस आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं असेल पूरग्रस्त भागांमध्ये, ज्या भागांमध्ये अतिवृष्टी झाली, यांच्यासाठी दिवस वाढवून मिळणार आहे 101% 15 डे त्यांसाठी ठेवलेच होते. त्याचबरोबर आता जर तुम्ही बघितलं असेल, आपल्याकडे नंबर आलेला आहे आजपर्यंतचा 1,30,00,000 बहिणींची ई-के-वाय-सी कंप्लीट झालेली आहे आणि अजूनही असंख्य लाडक्या बहिणी या ई-के-वाय-सी पासून वंचित आहे. कारण की त्यांच्याकडे दुसरा ओ-टी-पीचा प्रॉब्लेम होता. पती नव्हते, वडील नव्हते, अनाथ होते, त्यांचं पात्र यादीमध्ये नाव नाही आहे, त्यांना ओ-टी-पीच येत नाहीये. बरोबर? असे अनेक प्रॉब्लेम्स होते. ते प्रॉब्लेम्स आता ई-के-वाय-सीला मुदतवाढ भेटणार. मला असं वाटतं ना 30 तारखेपर्यंत सरसकट मुदत म्हणजे ई-के-वाय-सीला मुदत वाढवणार. सरसकट मुदतवाढ केली जाणार. बरोबर? मग तुम्हाला सांगतो, की तुम्हाला नोव्हेंबरचा हप्ता कधी येऊ शकतो? तर बघा लाडक्या बहिणींनो, नोव्हेंबरचा हप्ता जर जी-आर प्रसिद्ध झाला या वीकमध्ये म्हणजे येणाऱ्या पुढच्या वीकमध्ये 19, 20, 21 मध्ये तर 101% तुम्हाला याच कालावधीमध्ये पैसे येईल. बरोबर? 25, 26, 27च्या रेंजमध्ये तुम्हाला पैसे जमा होईल. कोणाचे? नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याचे. जर नोव्हेंबरमध्ये हा जी-आर प्रसिद्ध झाला नाहीये म्हणजे पुढच्याही वीकमध्ये जी-आर नाही आला, त्याच्याही पुढच्या वीकमध्ये जी-आर आला नाही, तर समजून घ्या 8 डिसेंबरलाच तुम्हाला काय मिळणार आहे? नोव्हेंबरचा हप्ता दिला जाणार आहे. त्याच्या अगोदर तुम्हाला भेटणार नाही म्हणजे नाही. आलं लक्षात? त्याच्यानंतर लाडक्या बहिणींनो, जे मी तुम्हाला माहिती दिली, ही अत्यंत ऑथेंटिक माहिती होती, क्वालिटी माहिती होती. नोव्हेंबरचा हप्ता 17वा हप्ता कुणाला भेटणार आहे? ज्या बहिणींना 16वा हप्ता भेटला, ज्या बहिणींना आतापर्यंत सर्व हप्ते भेटले, ज्या बहिणी जूनपासून अपात्र असून सुद्धा आता ज्या ऑक्टोबर महिन्यामध्ये त्यांचं पात्र यादीमध्ये नाव आलं त्यांना भेटणार. ज्या बहिणीचं डीबीटी इनॅक्टिव्ह मध्ये होतं, पण त्या बहिणींनी आता काय केलं? ऍक्टिव्ह केलं, ज्याला आपण आधार सेटिंग म्हणतो. सोबतच त्यांचं स्टेटस काय अप्रूव्ह आहे. कुठे? लाडकीबहीण.महाराष्ट्र.in या संकेतस्थळाला त्या बहिणींना सुद्धा मिळणार आहे. मग आता प्रश्न आहे का ई-के-वाय-सीची गरज आहे का? तर 17व्या हप्त्यासाठी म्हणजे नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी ई-के-वाय-सीची गरज नाही. तुमची ई-के-वाय-सी झाली असेल तरी चालेल, नसेल झालं तरी चालेल, चुकली असेल तरी चालेल. तुम्ही तुमच्या नातेवाईकांचा आधार नंबर टाकून ई-के-वाय-सी कंप्लीट केली असेल तरी चालेल, घाबरू नका. तुम्हाला 17वा हप्ता भेटणार म्हणजे भेटणार. आय होप लाडक्या बहिणींनो, तुमच्याही प्रतिक्रिया नक्की सांगा. हा जो 17वा हप्ता आहे आताच भेटायला पाहिजे की नंतर भेटायला पाहिजे? नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत व्हिडिओला पोहोचवा. आता इथे थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.